मला न विचारता तुम्ही त्यांना बोलवलंच का? अगं का बोलवलं म्हणजे? अगं आज ना उद्या लगीन करायचं आहेस ना, मग बघाय नको होय. आणि माणसं चांगली आहेत ग. मी बघायच्या आधीच ठरवलं होतं की माणसं चांगली पाहिजे म्हणून. अगं हो, पण एकदा सांगायचंच तरी. हा, पाहुणा आल्यावर काय बोलावं, काय करावं, काय आम्हाला सुधरणार दोघांना बी. अहो अचानकच ठरलं ना, म्हणून नाही सांगितलं. अगं सांगायला काय तास लागणार होता वय? फक्त एवढंच सांगायचं होतं ना की पाहुणं बघायला येणार आहेत म्हणून. बर झालं आता. बरं आधी सांगा, माणसं चांगली आहेत का नाही? अगं माणसं चांगलीच आहेत, तो प्रश्न नाही. मग झालं. आणि खरं म्हणजे आपली जेडी बी आवडली त्यांना. आवडली म्हणजे खोट काढण्यासारखं काय हाय वय आपल्या जेडीत? आवडणारच की. एवढी हुशार देखणी पोरगी कुणाला नको आहे? कुणाला काही पाहिजे, कुणाला काही नकोय, त्याचा सगळ्यांनी विचार करा. पण मला काही पाहिजे ना, याचा विचार नका करू कुणी. पुष्पे, खरं तुझं पण चुकलं. त्या पोरगीला अगोदर तू कल्पना द्यायला पाहिजे होतीस. न सांगता काय करायची गरज होती का? हिला सांगितलं असतं तर हे नाही ऐकलं असतं का? जे पटत नाही ते करायचं कशाला ग? त्यांना सांग आम्हाला मुलगा पसंत नाही म्हणून. जेडे, तुला तुझी पसंती कुणी विचारली ग? एकदाच सांगून ठेवते, ह्याच पोरासंग तुझं लगीन होणार. मग मी बी सांगून ठेवते, मला नाही जमणार. जेडे, अगं पोरी, शांत डोकं ठेवून विचार करून बोल. पुष्पन बी सगळा विचार करूनच काहीतरी बघितलं असेल ना. आणि तशी ती माणसं वाईट नाहीत. घरचं बी सगळं चांगलं आहे. मग विचार करायला काय हरकत आहे बाळा? हे जिजे, तुला कोणी विचारलंय का सारखं आपल्या मध्ये मध्ये? जेडे, कुणापुढे बोलतीस काय कळतं का नाही? का अक्कल आहे का नाही? मलाच तेवढी अक्कल नाही, बाकी तुम्हाला सगळ्यांना कळतंय. काही चूक आहे, काय बरोबर आहे. अगं आम्ही का तुझे वैरी आहे का? तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय ना आम्ही. तुला त्या पोरासंग बोलायचं असेल ना तर भेटून बोलून घे की. लगेच कसा टोकाचा निर्णय घेतीस? मी एकदाच सांगतेय, मला जमणार नाही. बघतेच कसं जमत नाही ती. पुष्पे, तुला किती वेळा सांगितलं तिच्या मनाविरुद्ध केलेलं तिला आवडत नाही म्हणून. तिला तर समजून सांग की नीट. अहो अजून किती समजावून सांगायचं तिला? तिचं लगीन ह्याच पोरासंग होणार. तिला कसं सांगायचं ना, तुमचं तुम्ही बघा, मला काही सांगू नका. का ग शीतल, एवढं गडबडीनं बोलवून घेतलंस? रावल्या, आपल्या कामाचं काय झालं? कुठल्या कामाचं? मी तुला काय काम सांगितलं होतं? कुठं काय? अरे आजाचा कॉन्टॅक्ट झाला का नाही? ते काम वय? हा तेच, त्याचं काय झालं? नाही ना झालं. का? अगं मी माहिती काढायसाठी आज्याच्या घराला गेलतो, पण त्याच्या घरात लय पाहुण आलत. मग मी बाहेरच्या बाहेर कल्टी मारली. मग आजानं जेडीला कसा फोन केला? कुणाला विचारायचं? इक्याचा बी फोन लागना झालाय. आज्या काय तुझ्या चिडलाय का? काय माहित. त्यानं मला फोन केला होता, पण तो मी यास्मिनकडे होते. त्याचं मिस कॉल पडलंय आणि नंतर मी फोन करते तर फोन लागनाच झालाय. तो मला बी फोन करणं झालाय. रावल्या, हा, तुझ्याकडे त्या ट्रेनिंग सेंटरचा नंबर आहे? माझ्याकडं कसं असेल? आमचं बापू काय तिथलं व्हाईस चेअरमन आहे तू? रावल्या, काय तर आयडिया काढ ना. असं म्हणतीस? मग थांब, मला जरा विचार करू दे. हा, शीतल, तुझ्या माहितीसाठी सांगतो, इंटरच्या नेटवर ट्रेनिंग सेंटरचा नंबर मिळेल की? होय, हा, थांब थांब बघूया. हा, आर्मी ट्रेनिंग सेंटर ना? हा, पुढं बेळगाव टाक. हा,
बेगाव. हा, या नेटला बी आताच जायचं होतं. का रेंज आहे ना? रेंज दाखवतंय पण नेट दाखवत नाही. थांब थांब थांब, हलू नको. येईल येईल. आली आली आली. आली. थांब. हा, नंबर लिहून घे. सांग. 08312. बरं झालं नंबर मिळाला. शीतल, कुणाचा नंबर मिळाला ग? नाही, कुणाचं नाही. आयु, कसलं खोट बोलतेस. आता म्हणलीस की नंबर मिळाला म्हणून. हा, म्हणजे मला माझा सीट नंबर आठवत नव्हता, तो आठवला. हा 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 हा. राहुल्या, आईला कळलं तर नाही ना आपण कुणाचा नंबर काढला ते? काय माहित, पण हा करून रागानं बघत होत्या. नाही नाही, नसल कळलं. करायचा का फोन? हा, पण आता करूया का नंतर करूया? थांब, मी विचार करतो. नंतर करूया, आता ट्रेनिंग सुरू असेल ना. हा, नाही नाही नको, आताच करूया. ट्रेनिंग मध्ये असला तर निरोप तरी मिळेल. नंतर फोन बंद झाला तर काय करायचं? हा, आत्ताच करूया. एक काम कर, तू कर. बॅलन्स सप्लाय. नंबर सांग. घे, कर. नाही बाय, तुझं तू कर. अरे कर की, त्याला काय होतंय? नाही नको. राहुल्या, कर म्हणून सांगितलं ना. अग कर गप.